नमस्कार, मी प्रतीक्षा. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर हे मी हातामध्ये घेतलेलं आहे हे मोगरा आणि ह्याला हे डबल मोगरा. ह्याला दोन पाकळ्या दिसत आहेत म्हणून ह्याचं नाव आपण डबल मोगरा म्हणणार. आणि हे सिंगल पाकळ्या आहेत म्हणून हे फक्त मोगरा आपण ह्या फुलाला मोगरा म्हणणार आणि हे डबल मोगरा. तर आता ही दोन फुलं मी इथे बनवून घेतली आहेत. आत्ता आपल्याला बनवायचं आहे ट्रिपल मोगरा. तर मी आज तुम्हाला हे इथे हेच सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये की आपण ट्रिपल मोगरा कसा टाय करायचा. तर हे बघा, इथे मी हे एक फूल बनवून घेतलेलं आहे. हे दुसरं ह्याच्यापेक्षा छोट्या साईजचं आहे आणि हे ह्याच्यापेक्षा छोटी साईज आहे. अशी तीन फुलं मी इथे बनवून घेतलेली आहेत. तर आता हे एकमेकांमध्ये घालून ह्याला आपल्याला टाय करून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे सगळ्यात मोठं जे फूल आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे त्याच्यापेक्षा छोटं फूल घालायचं आहे. हे फूल बनवताना माझी तार बिलकुल पण उरली नव्हती, पूर्ण इथे संपलेली आहे. ह्याची तार आहे, आपण त्यानेच टाय करणार आहोत. आपण इथे वेगळी कोणती तार घेणार नाही आहोत. हे त्याच्यावर अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हे फूल घालून घेणार आहोत. इथे व्यवस्थितपणे हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. कोणतीही लेअर इकडे तिकडे सरकता कामा नये, नाहीतर आपलं फूल बिघडेल. हे बघा, आता ही जी वरती आलेली तार आहे आपण ह्याने टाय करून घेणार आहोत. हे ह्याच्या बाजूच्याच पाकळीमधून खाली घ्यायचं आहे. हे बघा, इथून मी ही तार खाली खेचून घेतली. इथे व्यवस्थित ही तार आपल्याला वरती दिसता कामा नये, पाकळीमध्ये व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करायची आहे ती. हे बघा, तुम्ही बघू शकता मी जी तार जी खाली खेचली आहे ती कुठेही दिसत नाही आहे. आता मी या पाकळीमधून तार खाली खेचलेली आहे. ती आता ह्या तीन पाकळ्या सोडून खालच्या लेअरच्या तीन पाकळ्या सोडून आपल्याला ती वरती घ्यायची. हे बघा, फूल व्यवस्थित आपल्याला दाबून धरायचं आहे. परत आता त्याच्या बाजूच्या पाकळीतून मी हे तार खाली खेचून घेते. हे बघा, व्यवस्थित ही तार आपल्याला खेचून घ्यायची आहे, म्हणजे ती कुठे दिसणार नाही. परत सेम प्रोसेस आपल्याला ह्या तीन पाकळ्या सोडून वरती काढून घ्यायची तार. अशाने आपले तिन्ही पण लेअर आहेत ते पॅक होतात. सेम प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला फूल हे व्यवस्थित दाबून धरायचं आहे, म्हणजे ते कोणतेही लेयर्स इकडे तिकडे जाता कामा नये. आपल्याला प्रत्येक वेळेस तार ही खेचून घ्यायची आहे.
म्हणजे आपल्या पाकळ्या लूज होणार नाहीत. आता हे बघा, इथे एवढीच तार बाकी राहिली आहे, ती पण मी इथे ॲडजस्ट करून घेते आहे. ठीक आहे. आता आपल्या ही जी सेकंड लेअर आहे त्याची तार संपलेली आहे. आता ही जी तार आहे ही आपल्या फर्स्ट लेअरची तार आहे. ठीक आहे. आता उरलेलं जे आपण आपल्या पाकळ्यात ते आपण ह्या तारेने टाय करणार. आपल्याला कोणती एक्स्ट्रा तार वापरायची नाही आहे. त्याच्याच पुढे आपण हे कंटिन्यू करणार आहोत. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, आपण सगळीकडून ह्याला टाय करून घेतलेला आहे आणि हा झाला आपला ट्रिपल मोगरा तयार. दिसतोय ना सुंदर? किती मस्त वाटतोय ट्रिपल मोगरा. हे आता आपलं सगळीकडून वरतून टाय झालेलं आहे. आता ही जी उरलेली तार आहे, किती तार आहेत बघा, 1 2 आणि ही 3 लेअरच्या ह्या 3 तार आहेत. आता त्यांना आपल्याला इथे पीळ मारून घ्यायची आहे. थोडी पीळ मारल्यानंतर उरलेली जी तार आहे ती कट करायची. ओके. आता मी हे कट करून घेते. आणि हा झाला आपला ट्रिपल मोगरा तयार. कसा वाटतोय? वाटतोय ना छान? आणि हा ट्रिपल मोगरा आणि डबल मोगरा कसे वाटले तुम्हाला? मला कमेंट करून नक्की कळवा. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. आता या 2 फुलांचं मी काय बनवणार आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. बाय.